देशभरातील निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे। केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर संप मागे घेण्याचा निर्णय। मागण्या मान्य करण्याच्या आश्वासनानंतर संप मागे। कोलकात्यातील निवासी डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे। कोलकाता हायकोर्टाच्या आदेशानंतर सीबीआयनं घेतली सूत्रे हाती। पुण्यातील ससूनचे बीजे मेडिकल कॉलेज अलर्ट मोडवर। कोलकात्यातील डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर खबरदारी। निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेत होणार वाढ। शिवस्वराज्य यात्रा आज तुळजापुरात दाखल होणार। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून तुळजापुरात जोरदार तयारी। तुळजापूर विधानसभेवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा दावा। काँग्रेसमध्ये विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी। 288 मतदारसंघातून 2500हून अधिक अर्ज। विदर्भ मराठवाड्यातून सर्वाधिक इच्छुकांचे अर्ज। राज्यातील 28 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या। मुंबई पोलीस दलाला मिळाले 4 नवे उपायुक्त। राज्याच्या गृह विभागाकडून बदल्यांचे आदेश जारी। आरटीईतील वाढीव जागांचा निर्णय सर्व शिक्षण मंडळांसाठी बंधनकारक। आरटीई प्रवेशाबाबत मुंबई हायकोर्टाचं स्पष्टीकरण। मुंबई विद्यापीठाची अधिसभा निवडणूक स्थगित करण्याची शिवसेनेची मागणी। मतदार नोंदणीत गोंधळ असल्याचा आरोप। 10वी-12वीच्या संभाव्य वेळापत्रकावर शिक्षकांचा आक्षेप। 10 दिवस आधी परीक्षा होणार असल्यानं नियोजन बिघडणार असल्याचा दावा। पंढरपुरात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तिरंगी रोषणाई। नामदेव पायरी उत्तर द्वार पश्चिम द्वारावर विद्युत रोषणाई। स्वातंत्र्य दिनानिमित्त कोयना धरणावर अनोखा लेझर शो। लेझर शोची पर्यटकांना भुरळ। मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात तिरंगी रोषणाई। विद्युत रोषणाईमुळे धरण परिसर उजळला। अकोल्यात 15 ऑगस्ट निमित्त शासकीय कार्यालय रोषणाईनं न्हाऊन निघालं। महान धरणाच्या 10 गेटमधून तिरंग्याची छबी। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पुण्यातील खडकवासला धरणाला आकर्षक रोषणाई। नेत्रदीपक रोषणाईनं परिसर उजळला। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर। अंधेरी भागात मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। दहीहंडीत मनोरे रचणाऱ्या 75,000 गोविंदांना मोफत विमा संरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय। गोविंदांना विमा संरक्षणासाठी 24 ऑगस्ट पर्यंत अर्ज भरण्याचं आवाहन। पुणे शहरात झिका विषाणूचा धोका कमी। गेल्या काही दिवसांपासून झिका रुग्णांची संख्या घटली। नव्या रुग्णांची नोंद नसल्यानं दिलासा। विमानात उंदीर आणि झुरळं दिसल्यानं उड्डाण रद्द करण्यात आल्याची सूत्रांची माहिती। नागपूरहून इंदूर जाणाऱ्या इंडिगो विमानात प्रकार घडल्याचा प्रकार समोर। पुणे शहरासह जिल्ह्यातून 8 सराईत गुन्हेगार तडीपार। शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांची कारवाई। नागपूरमध्ये पोलीस म्हणून गंडा घालणाऱ्याला अटक। पोलिसांचा बनावट आयडी तयार करून बँकांची फसवणूक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।